राबोडी येथील कार्यकर्ता जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात अटक असलेल्या मारेकऱ्यानं जाहीरपणे नाव घेतल्यानंतरही पोलीस कारवाई करत नाहीत. एवढंच काय, कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस मुख्य सूत्रधाराला अटक करत नाहीत. हा प्रकार म्हणजे पोलिसांकडूनच कायद्याची हत्या करण्यासारखा आहे, असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला. काही वर्षांपूर्वी राबोडी येथील मनसेचे कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलीला 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळाल्याबद्दल डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे तिचं कौतुक करण्यासाठी जमीलच्या घरी गेले होते. याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे आरोप केले. डॉक्टर आव्हाड म्हणाले की जमीलच्या दोन्ही मुली प्रचंड हुशार आहेत. पैशाअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मी आणि सुहास देसाई यांनी 10वी पास झालेल्या मुलीच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचं ठरवलंय. मुख्य आरोपी नजीब मुल्ला यांना अटक झालेली नाही असा प्रश्न विचारला असता पोलिसांच्या चौकशीवरच आम्हाला विश्वास नाही. FIRमध्ये नाव असताना ते आरोपपत्रातून गायब केलं जातं. असं नाव गायब करणं कायदाबाह्य आहे, म्हणून पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. मारेकरी सुपारी देणाऱ्याचं नाव सांगत असतानाही पोलीस सूत्रधाराला अटक करत नाहीत. हे चौकशी अधिकारी आणि गुन्हेगारांची हातमिळवणी झाल्याचंच द्योतक आहे. हे अधिकारी आणि आरोपी एकमेकांना भेटत होते हे मोबाईल टॉवर लोकेशन तपासल्यावर स्पष्ट होईल, असंही आव्हाड पुढे म्हणाले.